हॅलो फ्रेंड्स, मी आलेली आहे एका नवीन यूट्यूब व्हिडिओ सोबत। या व्हिडिओमध्ये आपण काही विषयांवरती चर्चा करणार आहे। तर तो विषय आहे पैसा। पैसा मिळवायचा कसा। मी तुम्हाला कोणताही उद्योग सुचवणार नाहीये, पण तुम्हाला पैसा मिळवण्यासाठी नक्कीच मोटिवेट करेन। पैसा हा मिळवणं हे आता या जगातलं सगळ्यात मोठं ध्येय बनलेलं आहे। प्रत्येकालाच पैसा मिळवायचा आहे। पैसा ही माणसाची जीवन जगण्यासाठीची सगळ्यात मोठी गरज बनलेली आहे। सर, पैसा मिळवणं इतकं का महत्त्वाचं आहे? कारण की तुम्हाला माहितीच आहे की पैसा मिळवल्याशिवाय आपण कोणताही दिवस जगू शकत नाही। पैशाशिवाय आपण एकही दिवस सर्वाइव्ह करू शकत नाही। पैसा खूप इम्पॉर्टंट आहे। पैसा मिळवण्यासाठी आता लोक बरेचशे गोष्टी करत असतात। त्यामध्ये काही लोक असतात जे कष्ट करून घाम गाळून पैसा मिळवतात, तर काही व्यक्ती असे असतात जे चोऱ्या करून बेकायदेशीर धंदे करून काळा बाजार करून पैसे मिळवतात। पण प्रत्येकाचं ध्येय एकच असतं, पैसा मिळवणं। कारण की पैशाशिवाय आता कोणताही दिवस आपण जगू शकत नाही। या जगामध्ये बरेचसे अशी लोक आहेत जी रात्री झोपताना अर्धपोटी झोपतात। बरेचसे लोक आहेत जे पैशासाठी आत्महत्याही करतात। पैसा हे माणसाच्या मृत्यूचं सगळ्यात मोठं कारण बनलेलं आहे। काही वेळेस तर इतका माणूस वैतागतो की म्हणतो माणसाला पोटच नसतं ना तर बरं झालं असतं। कारण की भूक तर प्रत्येकालाच लागते। भुकेसाठी पैसा महत्त्वाचा आहे। कारण की पैशाशिवाय आपल्याला साधा आता खायलाही कोणी विचारत नाही। खरंच प्रत्येकालाच असं वाटतं की पोटच नसतं ना तर बरं झालं असतं। ही सगळी धावपळ गडबड कशासाठी? तर पोटासाठी। तर पोटच नसतं तर बरं झालं असतं म्हणजे माणसाचं आयुष्य कसं सुखी समाधानी झालं असतं। पण खरं थोडा विचार करायचा झालं तर आपल्याला हे कळेल की आता माणसाला फक्त पैसा पोटासाठी नाही तर काही वरील गोष्टींसाठी सुद्धा लागतो। त्यामध्ये आता आपल्याला व्यवस्थित जेवणाबरोबर व्यवस्थित आयुष्यही पाहिजे असतं। एकंदरीत माणसाला आता चांगलं जेवण जेवण्यापासून ते चांगलं जीवन जगण्यापर्यंतचा आपला प्रवास चालू आहे। पण समाजातील सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता बेरोजगारी आहे। बेरोजगारीने ना माणसाच्या मनामध्ये माणूस हे ॲक्सेप्ट करतोय की मी आता कधीही श्रीमंत होऊ शकत नाही, मी आता गरीबच जन्मलो आणि गरीबच मरणार। त्यामुळे ना माणसाची आणि खास कर तरुण वर्गातील मुलांची मानसिक स्थिती ही खूपच खराब होत चाललेली आहे। त्यामुळेच आत्महत्या डिप्रेशन ह्या गोष्टी खूप वाढत चाललेल्या आहेत। पण प्रत्येक तरुण मुलाने आणि प्रत्येक तरुणाने आपण चांगले आयुष्य जगू शकतो, जास्तीत जास्त पैसा मिळवू शकतो असा पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे। तरच आपण कोणतीही गोष्ट आणि कोणतेही काम तितक्या ऊर्जेने करू शकतो। आपण आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर आपणही बऱ्याचशा गोष्टी घेऊ शकतो, बऱ्याचशा गोष्टी करू शकतो, आपलं आयुष्य सुधारू शकतो, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा सोयी सुविधा वाढवू शकतो। यात असा विचार आपण आता केला पाहिजे। मी गरीब घरात जन्मलो, मी गरीबच मरणार असा विचार करण्यापेक्षा आपण आज जे काही आहोत ते आपल्याला आधीपासून येत नव्हतं। आता आपण जे काम करतो ते आपल्याला आधीपासून जमत नव्हतं। आपण प्रत्येक गोष्टी शिकत गेलो, त्यामुळे आपण आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे। या गोष्टीवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि मी मोठा उद्योग कसा उभारणार असा विचार करण्यापेक्षा मी काहीतरी करेन आणि नक्कीच मोठा उद्योगपती होईल असा विचार केला पाहिजे। आपल्या मनामध्ये पैशाची भूक वाढवण्यासाठी आपणही चांगल्या मार्गाने जास्तीत जास्त पैसा मिळवू शकतो आणि विज्ञानाने ज्या काही सोयी सुविधाच्या गोष्टी बनवलेल्या आहेत त्या आपण आपल्या कुटुंबियांसाठी खरेदी करू शकतो आणि आपलेही आयुष्य सुधारू शकतो असा विचार आपण आता केला पाहिजे। आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी आपल्यासाठी पैसा मिळवून ठेवला नाही म्हणून आपण गरीब ठरत नाही, तर आपण श्रीमंत होण्याची स्वप्न बघत नाही म्हणून आपण गरीब होतो। बाहेरील देशातील किंवा बाहेरील राज्यातील लोक आपल्या राज्यामध्ये येऊन कंपन्या उभ्या करतात आणि आपण तिथे जाऊन प्रामाणिकपणे काम करतो। ते करण्यापेक्षा आपण जर स्वतःवरती विश्वास ठेवला आणि आपण स्वतः काही उभं करण्याचा प्रयत्न केला तर आपण ते नक्कीच करू शकतो असा विश्वास आपण ठेवला पाहिजे। आणि यश मिळो किंवा अपयश आपण प्रयत्न केला पाहिजे, कारण जो माणूस प्रयत्न करतो त्याला यश नक्कीच येतं। मनामध्ये पैशाची भूक वाढवण्यासाठी आता आपण काही उपाय बघणार आहोत। नंबर 1, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला। आता आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा म्हणजे नक्की काय करायचं? तर मी माझ्या आयुष्यामध्ये श्रीमंत होऊ शकतो, मी गरीब जन्मलो म्हणून मी गरीबच मरणार नाही असा विचार करायचा। चांगल्या मार्गाने मी ही जास्तीत जास्त पैसा मिळवू शकतो आणि श्रीमंत होऊ शकतो असा विचार करायचा।
आपण स्वतःला जितके श्रीमंत समजू तितकाच पैसा आपल्याकडे अट्रॅक्ट होणार आहे। म्हणूनच आपण सतत असं म्हणत राहिलं पाहिजे की ऑल द वे एव्हरी डे आय एम बीइंग बेटर अँड बेटर, ऑल द वे एव्हरी डे आय एम बीइंग रिच अँड रिचर। असं म्हणत राहिलो तर आपल्या मनातील निराशा दूर होतील आणि आपण नवीन जबाबदाऱ्या सहजपणे स्वीकार करू शकतो आणि यामुळेच आपलं मन उत्सुक होईल आणि हळूहळू आपली परिस्थिती सुधारत जाईल। नंबर 2, किमतीचा भाव नको। आपण जेव्हा दुकानात किंवा बाजारात जातो तेव्हा आपण कोणतीही गोष्ट कितीला आहे विचारल्यावरती जर त्यांनी त्या वस्तूची किंमत आपल्याला पाहिजे त्यापेक्षा जास्त सांगितली तर ही वस्तू त्या किमतीची नाहीच किंवा या वस्तूची ती किंमत असलीच नाही पाहिजे असं साफ ठरवतो आणि माघारी येतो। पण ही गोष्ट खूप चुकीची आहे। खरं तर आपली त्या वस्तू खरेदी करण्याची कुवत नसते। आपल्याला आवडणारी एखादी वस्तू जर आपण घेऊ शकत नसेल तर त्या किमतीच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा आपण शांत पद्धतीने विचार केला पाहिजे की आपण का ती वस्तू घेऊ शकत नाही, कारण की आपल्याकडे तेवढा पैसा नाही। मग उगाच किमतीचा भाव कशाला? त्यावेळी आपण फक्त इतकाच विचार करायचा की ठीक आहे, मी आत्ता ही वस्तू घेऊ शकत नाही पण भविष्यात यापेक्षा जास्तीत जास्त दर्जेदार वस्तू मी घेऊ शकतो, भविष्यात जास्तीत जास्त महागड्या वस्तू मी खरेदी करू शकेन असा विश्वास स्वतःवर पाहिजे। असा जर सकारात्मक विचार आपण केला तरच आपल्या मनातील निराशा दूर होईल आणि हळूहळू आपली परिस्थिती सुधारायला मदत होईल। नंबर 3, पैसा हे साधन आहे। पैसा हे साधन आहे, साध्य नाही। पैशासाठी काहीही असा दृष्टिकोन ठेवण्यापेक्षा पैसा आपल्यासाठी आहे, आपण पैशासाठी नाही असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे। पैशाच्या मागे आपण न लागता पैसा आपल्या मागे कसा लागेल हा विचार करून पैसा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करण्याचा निर्धार केला पाहिजे। तर मी आज तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी समजून सांगू शकले असेल असं आशा करते आणि हा व्हिडिओ इथंच संपला नाहीये, याचा पुढचा एक पार्ट येईल। हा व्हिडिओ खूपच मोठा होईल सो मी याचा सेकंड पार्ट पण बनवेन, तर तुम्ही त्यासाठी वाट बघा आणि तोपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि माझे थॉट्स तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। बाय।